आज 17व्या शतकात वायफाय नव्हतं किंवा आजच्यासारखे कोणतेही डिजिटल ट्रॅकिंग डिव्हाइस नव्हते. हो, अगदीच काही नव्हतं. पण तरीही एखाद्या घनदाट जंगलात रात्रीच्या वेळी पानांची झालेली साधी सळसळ किंवा एखाद्या अनोळखी पाऊलखुणेची बातमी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानापर्यंत काही तासात पोचायची. कशी? खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना? आणि याचं उत्तर कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणेत नाही, तर एका साध्याशा, ज्याला आपण म्हणतो ना जितराबाच्या, म्हणजे प्राण्याच्या आवाजात दडलेल्या आहे. अगदी बरोबर. आजच्या आपल्या या नव्या आणि अतिशय रंजक सखोल चर्चेत आपण एका अशाच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आजचा आपला संदर्भ स्रोत आहे अतिशय गाजलेल्या बाजिंद या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 71. हो, फक्त एकच पान. होय, आपण फक्त एकाच पानाचा अभ्यास करणार आहोत. पण या एका पानातून आपल्याला इतिहासकालीन रहस्य, तत्कालीन गुप्तहेर व्यवस्था आणि मानवी कर्तव्याची जी थरारक झलक पाहायला मिळते ना, ती खरोखरच अचंबित करणारी आहे. म्हणजे एका अशा जगात आपण प्रवेश करत आहोत जिथे निसर्ग हाच एक सर्वात मोठा गुप्तहेर होता. नक्कीच. श्रोत्यांना थोडी कल्पना यावी म्हणून मी सांगतो. जरा विचार करा, तुम्ही एका घनदाट जंगलात खूप लांबभर चालत आहात आणि सोबतचा वाटाड्या त्याची थरारक कथा सांगतोय. हो, आणि तो चक्क प्राण्यांचे म्हणजे जित्राबांचे आवाज अचूक ओळखू शकतो. हो ना? आणि या प्रवासाचा शेवट थेट शिवाजी महाराजांच्या खाजगीत, म्हणजे एकदम इनर सर्कलमध्ये पोहोचण्यात होणार आहे. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. अगदी. चला तर मग हे उलगडून पाहूया. तर या एका पानावरील प्रसंगाची सुरुवात कशी होते? या प्रसंगाची सुरुवातच एका अत्यंत गूढ आणि गंभीर वातावरणाने होते. खंडोजी नावाचा एक अत्यंत कसलेला शिपाई आणि त्याचे 4 सहकारी तिथे आहेत. म्हणजे सर्जा, सखाराम, नारायण आणि मल्हारी. हो, हे चौघेही खंडोजीचा भूतकाळ त्याच्याच तोंडून अतिशय गंभीरपणे ऐकत आहेत आणि ते एका घनदाट जंगलातून प्रवास करत आहेत. आणि कथेची मोहिनी त्यांच्यावर इतकी आहे की सभोवतालच्या जंगला थकवा आणि आपण किती लांब चालत आलो आहोत याचा त्यांना पूर्णपणे विसर पडला आहे. हो, ते पार गुंग होऊन गेलेत कथेमध्ये. बरोबर. आणि याच प्रवासाच्या ओघात सखाराम अचानक भानावर येतो. आणि तो खंडोजीला म्हणतो, खंडोजीराव, तुमची कथा लईच भारी वळणावर गेली आहे गड्या. हो, आणि त्यानंतर तो जो मुद्दा मांडतो तो या संपूर्ण संवादाचा एक अत्यंत महत्वाचा गाभा आहे. म्हणजे कथेच्या ओघात खंडोजीने सहजपणे नमूद केलेलं असताना की त्याला जंगलातील प्राण्यांचे म्हणजे जितराबांचे आवाज अचूक ओळखता येतात. अगदी बरोबर. यावर सखारामला आश्चर्य वाटतं. हो, सखाराम म्हणतो की जितराबांचा आवाज बी ओळखता येतात, हे मातूर नवलच आहे. पण इथे खंडोजी त्याला लगेच थांबवतो आणि दुरुस्त करतो. हो, तो काय म्हणतो? तो म्हणतो, नवल नव्हे, महाआश्चर्य होतं ते. महाआश्चर्य? होय. आणि खंडोजीच्या या एका शब्दात त्या कौशल्याचं गांभीर्य दडलेलं आहे. म्हणजे तो याला केवळ एक जादूचा खेळ किंवा करमणूक मानत नाहीये. अजिबात नाही. तो जाणीवपूर्वक महाआश्चर्य हा शब्द वापरतो. कारण जंगलात वावरताना प्राण्यांचे आवाज काढता येणे आणि ते ओळखता येणे यावर अक्षरशः जीव आणि मृत्यूचा खेळ अवलंबून असायचा. बरं, 1 मिनिट, मला इथे थोडी शंका आहे आणि ती विचारायची आहे. हो, नक्कीच विचारा. म्हणजे जंगलातले खरे प्राणी आणि एखाद्या माणसाने काढलेला प्राण्याचा आवाज यातला फरक शत्रूला कसा समजत नसेल? हा खूपच साहजिक प्रश्न आहे. हो ना. म्हणजे प्राण्यांचा आवाज काढता येणे हे आजच्या काळात आपण अनेक मिमिक्री आर्टिस्टना करताना बघतो. हो, टीव्हीवर वगैरे. अगदी. मग त्यात एवढं महाआश्चर्य किंवा विशेष तंत्र काय होतं? शत्रूच्या गोट्यातले लोक ही जंगलातच वाढलेले असतील ना, मग त्यांना हा बनावट आवाज कसा ओळखता येत नव्हता? हा अत्यंत अचूक आणि कळीचा प्रश्न आहे. आणि इथेच आपल्याला खंडोजीच्या प्रशिक्षणाची खरी पातळी समजते. अच्छा, म्हणजे कसं? हे बघा, आवाज काढणे आणि आवाजातून संवाद साधणे यात खूप मोठा फरक आहे. ओके. खंडोजी फक्त एखाद्या घोबडाचा किंवा कोल्ह्याचा हुबेहूब आवाज काढत नव्हता, तर तो त्या जंगलाच्या संपूर्ण इकोसिस्टमशी एकरूप झाला होता. म्हणजे निसर्गाचा जो एक स्वतःचा ताल असतो त्याशी. अगदी बरोबर. रात्रीच्या वेळी अमुक एका प्रहरात विशिष्ट पक्षीच आवाज करतात हे त्याला माहीत होतं. ओहो. जर मध्यरात्री एखाद्या अशा पक्षाचा आवाज आला जो फक्त पहाटे ओरडतो, तर तो शत्रूसाठी धोक्याचा इशारा असू शकतो ना. बापरे, म्हणजे एवढी बारीक नजर असायची? हो, तर खंडोजीसारखे कसलेले गुप्तहेर केवळ हुबेहूब आवाज काढत नसत. ते तो आवाज कधी,
कुठे आणि किती तीव्रतेने काढायचा याचे गणित अचूक जाणत असत. म्हणजे हे नुसतं मिमिक्रीचं काम नव्हतं. अजिबात नाही. हे तर एका अत्यंत प्रगत अशा ऑडिओ एन्क्रिप्शन सारखं होतं. ऑडिओ एन्क्रिप्शन? हो, म्हणजे आपण आज डिजिटल जगात टॉप सिक्रेट एन्क्रिप्शन कोड्स किंवा एंड टू एंड एन्क्रिप्शन वापरतो ना. हो, व्हॉट्सअप वगैरेवर आपण बघतो. अगदी तेच, जिथे पाठवणारा आणि स्वीकारणारा या दोघांनाच तो मेसेज डिकोड करता येतो. क्या बात आहे, हे साम्य अगदी चपखल आहे. हो ना, म्हणजे इथे जंगल हे त्यांचं नेटवर्क होतं, प्राण्यांचे आवाज हे त्याचं एन्क्रिप्शन होतं. आणि फक्त प्रशिक्षित हेरांनाच ते डिकोड करता येत होतं. अगदी. म्हणजे समजा दूरवरून एखाद्या सांबराचा आवाज आला. सामान्य माणसाला किंवा शत्रूच्या सैन्याला वाटेल की कुठेतरी वाघ किंवा बिबट्या आल्यामुळे सांबर ओरडत आहे. साहजिक आहे. पण खंडोजीच्या सहकार्याला त्या सांबराच्या आवाजातील विशिष्ट लयीवरून समजेल की पुढे शत्रूची तुकडी दबा धरून बसलीये. कमाल आहे. म्हणजे त्या काळात माहिती मिळवण्याची, ज्याला आपण इंटेलिजन्स गॅदरिंग म्हणतो, त्याची क्षमता किती अफाट होती. हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे खरंच थक्क करणार आहे. पण मग पुढचा लॉजिकल प्रश्न असा उभा राहतो की प्राण्यांच्या आवाजावरून शत्रूचा वेध घेणं, गुप्त माहिती गोळा करणं, हे सगळं ठीक आहे. हो. पण या सगळ्या माहितीचा उपयोग काय जर ती योग्य वेळेत आणि सुरक्षितपणे महाराजांपर्यंत पोहोचलीच नाही? बरोबर. आणि मला वाटतं कथेच्या या संवादात पुढचा टप्पा हा याच व्यवस्थेशी संबंधित आहे. हो, कारण सखाराम वास्तवात परत आल्यावर सर्जाला थांबवून विचारतो की अजून कितीसं दूर जायचं हाय आपणासनी. हो, इथून चर्चेचा रोख त्यांच्या प्रत्यक्ष उद्दिष्टाकडे वळतो. मग इथे खंडोजी त्यांना काय सांगतो? इथे खंडोजी त्यांना पुढील प्रवासाची रूपरेषा देतो. तो सांगतो की अजून 1-2 कोसांवर जंगलात एक गुहा लागेल. बरं. तिथे पोचला की आमचे वस्ताद काका भेटतील. वस्ताद काका? हो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो पुढे सांगतो की तेच तुम्हाला पुढे शिवाजी महाराजांच्या खासगीत घेऊन जातील आणि तुमचं काम मार्गी लागेल. खासगीत म्हणजे महाराजांच्या अत्यंत जवळच्या आणि सुरक्षित वर्तुळात. बरोबर. अगदी बरोबर. आता इथे मला हे सगळं थोडं अतार्किक वाटते. अतार्किक का बरं? म्हणजे महाराजांना भेटायची पद्धत इतकी गुंतागुंतीची का असावी? जर त्यांच्याकडे काही अत्यंत महत्वाची गुप्त माहिती आहे आणि त्यांना महाराजांना भेटून काही महत्वाचे काम मार्गी लावायचे आहेत, हो, तर थेट एखाद्या गडावर किंवा महालात जाण्याऐवजी हा जंगलातील गुहेचा मार्ग का? हा एक अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि हे वस्ताद काका नावाचे मध्यस्थ का? आपण आजच्या काळात VIP लोकांसाठी Z+ सिक्युरिटी बघतो. हो, ज्यात कमांडोजचं कडं असतं. अगदी. मग महाराजांची सुरक्षा व्यवस्था तशी थेट आणि दृश्य का नव्हती? हा प्रवास मुद्दाम इतका थकवणारा आणि चक्रावून टाकणारा ठेवला होता का? तुम्ही Z+ सुरक्षेचं जे उदाहरण दिलं ना, ते इथे समजून घेण्यासारखं आहे. कसं? बघा, Z+ सुरक्षा ही अत्यंत केंद्रित आणि दृश्य असते. म्हणजे ती सहज दिसते. हो, ती शत्रूला स्पष्टपणे सांगते की इथे एक अतिमहत्वाची व्यक्ती आहे. हां, बरोबर आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर आणि सुरक्षा यंत्रणा ही पूर्णपणे वेगळ्या तत्वावर चालत होती. वेगळ्या म्हणजे नक्की कोणत्या? आजच्या सायबर सिक्युरिटीच्या भाषेत सांगायचं तर ती एक झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर आणि डिसेंट्रलाइज्ड नोड बेस्ड नेटवर्क सारखी व्यवस्था होती. बापरे, म्हणजे नक्की कशी? हे जरा सोप्या भाषेत उलगडून सांगाल का? मला थोडं जड जातंय. नक्कीच. म्हणजे असं की महाराजांपर्यंत थेट पोचण्याचा कोणताही एक सरळ रस्ता नव्हता. ओके. जर एखादा शत्रूचा हेर किंवा मारेकरी थेट गडावर पोचण्याचा प्रयत्न करेल तर तो साहजिकच पकडला जाईल. हो, ते तर आहेच. पण जंगलातील ही जी गुहा आहे ना, ती केवळ एक विश्रांतीचं ठिकाण नसून तीच स्वराज्याच्या अभेद्य सुरक्षेची एक अत्यंत गुप्त चेकपॉइंट किंवा नोड आहे. अच्छा, म्हणजे तिथे तपासणी होणार. हो. आणि वस्ताद काका हे इथे एका गेटकीपरची म्हणजे द्वारपालाची भूमिका बजावत आहेत. म्हणजे ते ठरवणार कोण पुढे जाणार आणि कोण नाही. अगदी बरोबर. आणि अशा अनेक गुहा आणि असे अनेक वस्ताद काका जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असायचे. अरे वा. सर्वात महत्वाचं म्हणजे एका वस्ताद काकाला दुसऱ्या वस्ताद काकाची माहिती नसायची. काय सांग काय? हो. आणि कोणालाही महाराजांचे अचूक आणि निश्चित ठिकाण थेट माहीत नसायचे. अरे अच्छा. म्हणजे या यंत्रणेचे चक्क तुकडे केले होते. हो. यालाच कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात ना? अगदी 100% बरोबर. कंपार्टमेंटलायझेशन. म्हणजे जर शत्रूने चुकून एखाद्या गुहेचा शोध लावला आणि वस्ताद काकांना पकडले तरीही त्यांना संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करता येणार नाही. नाहीच करता येणार. कारण वस्ताद काकांकडे फक्त पुढच्या एकाच दुव्याची माहिती असेल, संपूर्ण साखळीची नाही. हो, हेच तर त्यांचं सर्वात मोठं यश होतं. क्या बात आहे. म्हणूनच खंडोजी त्यांना थेट गडावर न नेता जंगलातल्या एका गुहेत
वस्ताद काकांकडे घेऊन जाताय. म्हणजे महाराजांच्या खासगीत प्रवेश मिळवणं हे कोणत्याही सामान्य माणसाला शक्यच नव्हते. अजिबात नाही. त्याआधी विश्वासाची, ओळखीची आणि सुरक्षिततेची अशी अनेक चाळणी पार करावी लागत असत. म्हणजे वस्ताद काका हे आधी ओळख पटवतील, हो, खात्री करतील आणि त्यानंतरच ते पुढील प्रवास ठरवतील. आता हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं. हो ना? ही सुरक्षा व्यवस्था दृश्य नव्हती, तर ती अदृश्य होती. ती भिंतींवर नाही, तर माणसांच्या अढळ विश्वासावर आणि अत्यंत गुंतागुंतीच्या साखळीवर उभी होती. अगदी बरोबर. खूपच भारी. आता या संवादात पुढे काय होतं ते पाहूया. आता लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची खात्री झाली आहे. 1-2 कोस चालले की गुहा, मग वस्ताद काका आणि मग थेट महाराज. हो, सर्व काही अगदी सुरळीत होईल असं वाटत असतं. हो, पण इथेच कथेत एक अनपेक्षित आणि अत्यंत भावनिक वळणी येते. होय. जेव्हा त्यांच्या सुरक्षतेचा मार्ग निश्चित होतो तेव्हा मल्हारी साहजिकच खंडोजीला विचारतो. काय विचारतो? तो विचारतो, वस्ताद घेऊन जातील म्हणजे तुम्ही नाही का येत सोबत? म्हणजे सर्वांना वाटतं की आता हा खडतर प्रवास संपलाय. हो, आता खंडोजीही त्यांच्यासोबत त्या सुरक्षित ठिकाणी गुहेत विश्रांती घेईल आणि महाराजांच्या आश्रयाला जाईल. पण इथे खंडोजीचं उत्तर पूर्णपणे अनपेक्षित असते. हो, तो काय म्हणतो ते खूप महत्वाचं आहे. खंडोजी अत्यंत स्पष्ट शब्दांत नकार देतो. तो म्हणतो, मी नाही येऊ शकणार गड्यांनो, माफ करा. मला माझ्या कर्तव्यात कसूर नाही करता यायची. मी मोहिमेवर असलेला शिपाई गडा. अजून मला सावित्रीला शोधायची आहे. हे वाक्य खूप काही सांगून जातं. हो ना. हे ऐकल्यावर खरंच डोक्यात एक विचारचक्र सुरू होतं. कसं काय? म्हणजे बघा ना, इतका वेळ या 4 जणांसोबत खडतर प्रवास केल्यानंतर, रात्रीच्या अंधारात प्राण्यांचे आवाज काढत शत्रूला चकवा दिल्यानंतर, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षितेच्या अगदी दारात उभे असताना खंडोजी अचानक मित्रांची साथ सोडतोय. हो, समोर महाराजांचं सुरक्षित वर्तुळ आहे. तरी तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका सावित्री नावाच्या पात्राला शोधण्यासाठी पुन्हा त्या अंधाऱ्या, अज्ञात आणि जीवघेण्या संकटात मागे फिरत आहे. होय. असं का? एखाद्या माणसाला आपला जीव इतका स्वस्त कसा वाटू शकतो? इथेच आपल्याला एका खऱ्या शिपाईगडाची मानसिकता आणि त्याची व्यावसायिक निष्ठा समजते. व्यावसायिक निष्ठा म्हणजे प्रोफेशनल ड्युटी. अगदी. खंडोजीसाठी स्वतःची सुरक्षितता महत्वाची नाहीये इथे. त्याच्यासाठी त्याची मोहीम आणि त्याने घेतलेले कर्तव्य सर्वोच्च आहे. म्हणजे जोपर्यंत तो सावित्रीला शोधत नाही तोपर्यंत त्याची मोहीम फत्ते होणार नाही. हो, याची त्याला पूर्ण जाणीव आहे. तो स्वतःला फक्त एक शिपाईगडी म्हणवून घेतो. याचा अर्थ तो स्वतःला स्वराज्याच्या ह्या मोठ्या यंत्रणेचा एक छोटा पण अत्यंत बांधील घटक मानतो. बरोबर. त्याच्यासाठी स्वराज्य ही संकल्पना त्याच्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. पण ही फक्त एका कठोर यंत्रासारख्या वागणाऱ्या शिपायाची गोष्ट नाहीये. तुम्हाला असं का वाटतं? मला या संवादात पुढे जो भाग येतो ना, तो अधिक भावूक आणि माणसाच्या मानसिकतेचा वेध घेणारा वाटतो. कोणता भाग? खंडोजी त्यांना फक्त नकार देत नाही, तर तो त्यांना जाता जाता एक अट घालतो. हो, आठवलं मला. तो हे सांगू नका काकांना, विनाकारण आमची काळजी करत बसलेले असतात. खरंच हे खूप स्पर्शून जाणार आहे. इथे मला खरोखरच थांबावंसं वाटतं. म्हणजे विचार करा, तो प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत पुन्हा जात आहे आणि त्याला कसली काळजी लागली आहे? आपल्या वस्ताद काकांना काळजी वाटू नये. हो, हेच या पानावरील सर्वात सुंदर आणि मानवी भावनेला साथ घालणारं वळण आहे. नक्कीच. इथे आपल्याला खंडोजीच्या त्या कठोर कर्तव्यदक्ष शिपायाच्या प्रतिमेमागे दडलेला एक अत्यंत काळजी करणारा हळवा माणूस दिसतो. हो, वैयक्तिक भावना आणि कर्तव्याची जाण यातील हा समतोल थक्क करणारा आहे. एकीकडे तो प्राण्यांचे आवाज ओळखणारा, शत्रूला चकवा देणारा खतरनाक गुप्तहेर आहे, जो जीवावर उदार होऊन पुन्हा संकटात उडी घेत आहे. आणि दुसरीकडे त्याला आपल्या वस्ताद काकांची काळजी आहे की त्यांनी आपल्यासाठी विनाकारण जीव टांगणीला लावू नये. म्हणजे तो स्वतःच्या जीवाची बाजी लावत आहे, पण आपल्या वस्तादांना मनस्ताप होऊ नये म्हणून चक्क खोटे बोलण्याची किंवा माहिती लपवण्याची विनंती करत आहे. हो, आपल्या सहकाऱ्यांबद्दल, आपल्या वरिष्ठ मार्गदर्शकाबद्दल असलेली ही काळजी आणि आदर खरोखरच विलक्षण आहे. यातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. कोणती? ही सगळी माणसं केवळ एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखी कोरडे नियम पाळणारी यंत्रे नव्हती. त्यांच्यात एक घट्ट भावनिक नातं होतं. हे केवळ सैन्य किंवा गुप्तेर खाते नव्हते, तर एक परिवार होता. हा एक अतिशय अचूक निष्कर्ष आहे. हो ना. कोणतीही गुप्तहेर यंत्रणा किंवा मोठी संस्था केवळ कोरडे नियम, पैसा किंवा धाकावर जास्त काळ टिकू शकत नाही. बरोबर आहे. त्यामागे माणसांची एकमेकांवर असलेली अढळ निष्ठा आणि निखळ प्रेम असावे लागते. अगदी.
खंडोजीला सावित्रीची असलेली चिंता आणि वस्ताद काकांबद्दलचा आदर या दोन्ही गोष्टी त्याच्या मोहिमेचाच एक भाग बनून जातात. म्हणजे जेव्हा एखादा सैनिक केवळ राज्यासाठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढतो तेव्हा त्याची ताकद कैक पटीने वाढते. होय, महाराजांच्या स्वराज्य उभारणीत अशा हजारो अज्ञात शिपायांचे हे भावनिक बंधच सर्वात मोठं शस्त्र होतं. खरंच आपण या एका पानातून किती वेगवेगळ्या आणि खोल गोष्टी शिकलो याचा विचार केल्यावर थक्क व्हायला होतं. हो, खूप काही शिकण्यासारखं आहे यात. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं ते जंगलातल्या प्राण्यांच्या आवाजाचं गूढ विज्ञान. ते केवळ नवल नसून महा आश्चर्य होतं. कारण तो त्या काळातील एक प्रकारचा ऑडिओ एन्क्रिप्शनचा प्रकार होता. बरोबर. त्यानंतर आपण त्या अभेद्य सुरक्षा यंत्रणेचं स्वरूप समजून घेतलं. जंगलातील गुहा, द्वारपाल म्हणून वस्ताद काका आणि सुरक्षेची एक अत्यंत गुंतागुंतीची साखळी. हो, ती डिसेंट्रलाइज्ड नोड बेस्ड साखळी जी आजच्या अत्याधुनिक सिक्युरिटी सिस्टम्सनाही लाजवेल. अगदी. आणि शेवटी आपण एका मानवी मनाचा तळ गाठला. खंडोजीसारखा शिपाईगडी. हो, स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा मोहिमेला प्राधान्य देतो, पण त्याचवेळी आपल्या माणसांची काळजी घेणारा एक अत्यंत संवेदनशील माणूसही असतो. आणि जर आपण आजच्या 21व्या शतकाशी याची सांगड घातली ना, तर याचे महत्त्व अधिकच गडद होते. ते कसं काय? म्हणजे आपण आज अशा काळात जगतो जिथे प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची चढाओढ लागलेली असते. हो, ते तर आहेच. मी काय केले हे जगाला ओरडून सांगण्याची आजची संस्कृती आहे. सोशल मीडिया आणि पीआरचा जमाना आहे ना. बरोबर. पण खंडोजीसारखे पात्रे आपल्याला शिकवतात की खरी निष्ठा ती असते जी अंधारात राहूनही आपले काम चोख बजावते. खरंय. ध्येयावर असलेली अशी नितांत निष्ठा, कमालीची गुप्तता पाळण्याची क्षमता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोणाच्याही प्रशंसेची अपेक्षा न करता आपले कर्तव्य पार पाडण्याची वृत्ती आज खूप दुर्मिळ झाली आहे. अगदी खरंय. आज आपण बाजिंदच्या या पृष्ठ क्रमांक 71 मधून जो काही ज्ञानाचा आणि इतिहासाचा खजिना उलगडला आहे तो निश्चितच आपल्याला खूप काही विचार करायला भाग पाडणारा आहे. नक्कीच. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी जाता जाता एका वेगळ्याच आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर आपण विचार करूया. हो, सांगा ना. आज आपण सर्वजण आपल्या डेटा सुरक्षेसाठी, आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानावर, पासवर्ड्सवर आणि मोठ्या डिजिटल फायरवॉलवर अवलंबून आहोत. हो. दररोज नवीन सिक्युरिटी सॉफ्टवेअर्स येत आहेत. पण खंडोजी आणि वस्ताद काकांचा हा इतिहास पाहिल्यावर एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? माणसाने माणसावर ठेवलेला अढळ विश्वास, भावनिक गुंतवणूक आणि निष्ठेची ती भिंत ही आजच्या काळातील कोणत्याही डिजिटल फायरवॉलपेक्षा जास्त अभेद्य होती का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरंच. आज आपण तंत्रज्ञानात प्रचंड प्रगत झालोय. जग एका क्लिकवर आले, पण ती माणसांची फायरवॉल, एकमेकांवरचा तो निखळ आणि प्राणापलीकडचा विश्वास आपण कुठेतरी हरवून बसलोय का? जर तंत्रज्ञान निकामी झाले तर आज आपल्याकडे खंडोजीसारखे शिपाईगडी आणि वस्ताद काकांसारखे गेटकीपर्स आहेत का, जे केवळ विश्वासाच्या बळावर एक संपूर्ण साम्राज्य सुरक्षित ठेवू शकतील? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून पाहायला हवा. होय. या विचारासोबतच आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नव्या आणि रंजक विषयासह.